करमाड गावातून वाहणाऱ्या या बोरी नदीपात्रात वाळू माफियांनी पाडलेले हे भले मोठे खड्डे पाहून नदीची काय अवस्था झाली आहे हे वेगळं सांगण्याची गरज नाही। इथून ठेकेदाराला अवघा 1755 ब्रास वाळू वाहतुकीचा ठेका देण्यात आला होता, पण गेल्या 4 महिन्यात वाळू माफियांनी बोट, जेसीबी आणि वाटेल त्या पद्धतीनं नदीपात्रातून बेसुमार उत्खनन केलंय। वाळू माफिया नद्यांचं पात्र कसं ओरबाडतायत याचं जिवंत उदाहरण हे पारोळा तालुक्यातलं करमाड गावातलं बोरी नदी पात्र आहे। आपण बघू शकतो या ठिकाणी 20 बाय 48 फुटाचा खड्डा आहे, त्याची उंची सुद्धा 20 फुटापर्यंत आहे। 20 फुटापर्यंत इथं वाळू उत्खनन झालेलं आहे। बोरी नदीच्या अवतीभोवती शेतीच्या पाण्याचे स्रोत तसंच गावाला पाणी पुरवठा करणारी विहीर आहे, त्यामुळे स्थानिक ग्रामपंचायतीचा वाळू देण्यास विरोध आहे। मात्र तरी देखील प्रशासनानं वाळू ठेका देऊन हात वर केलेत। भाजपचा ठेकेदार आहे बा आणि तिथे येटी पाटलांचं काही त्यांचं हे वास त्यांचं म्हणणं आहे म्हणून कारवाई होत नाही असं आम्हाला वाटतं। एकनाथराव खडसेंचं किंवा ते हे मंत्रीत असल्यामुळे त्यांच्या दबावामुळे एखाद्या वेळी होत नसेल असं आमचं गावकऱ्यांचंही म्हणणं आहे। या संदर्भात अधिकाऱ्यांकडे विचारणा केली असता त्यांनी तातडीनं पंचनामा करून पुढील कारवाईसाठी ठेका रद्द करण्याचे आदेश दिलेत। पारोळा तहसीलदार यांना प्रत्यक्ष इथं जाऊन घाटामध्ये जाऊन मोजणी करून त्याचं मोजमाप करावं आणि किती नेमकं साठा उत्खनन केलेला आहे त्याचं मोजमाप घ्यायचे आणि पंचनामे करण्याचे सूचना केलेल्या आहेत। महसूल मंत्र्यांच्या जिल्ह्यात वाळूचं अवैध उत्खनन होतंय, त्यामुळे केवळ कायदा कडक करण्याच्या घोषणा करून उपयोग नाही, तर त्यावर कठोर अंमलबजावणीची गरज आहे। विकास बदाने, झी मीडिया, जळगाव।